तब्येत बरी नाही ना, त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये आलो. घसा पूर्ण जाम. बोलायच्या नादात पोळी जळाली म्हणून, थोडीशी जास्त नाही. सगळ्याला रामकृष्ण हरी. स्वयंपाक पण चालू आहे सकाळचा. 7:30 वाजले. दोडक्याची भाजी झाली आणि आता करते पोळ्या. आज बऱ्याच दिवसातून घरचा व्हिडिओ आहे. तर आज बघा मी साडीवर आहे, मस्त अशा बांगड्या भरलेल्या आहेत. मी सगळ्यांनी व्हिडिओ बघितले. कधी कधी असं पण लोक छान वाटतं. कसं काय वाटतं बांगड्या, कारण बऱ्याच दिवसातून मी अशा बांगड्या घातल्या बरं, हात भरून. पाहिजे पण स्त्रीचं खरं स्त्रीत्व बांगड्या वगैरे आपलं लेणे सवासणीचं याच्यातच छान वाटतं. बऱ्याच दिवसातून आपला घरचा व्हिडिओ आलेला आहे. तर पंढरीची वारी कशी झाली आपली, सगळ्यांनी व्हिडिओ बघितले. आणि खरं तर आज चेहरे येऊनच सांगत असं मी थोडी आजारी पडली होती. आजारी म्हणजे दुसरं काही नाही, फक्त माझा घसा जाम झाला होता. चला आता डब्याचा टाईम झाला नाही तर जाते निघून. आता घसा क्लिअर आहे. खरं मनापासून व्हिडिओ बघितले सगळ्यांनी, खूप आवडले. वारी पण घडली. खरं मी यूट्यूब चालू केला आणि वारी पण पहिल्यांदाच घडली. भगवंताची लीलाच आहे. वारी करणं पण वारकऱ्याचं काम आहे. चला, जरी व्हिडिओ नसेल बघितली तर नक्की व्हिडिओ बघा. आणि जे वारकरी आपल्या दिंडीतले व्हिडिओ बघत असेल यांना रामकृष्ण हरी. सकाळचा हा टाईम खूप भारी वाटतो. बघा आपल्या चिमण्या कशा चिवचिव करून येतात. चिमण्यासाठी सकाळी सकाळी काही टाकलं का त्यांना पोळीचे तुकडे टाकलेले मस्त चिवचिवाट करते. चला एकदा स्वयंपाक करून घेते. रामकृष्ण. स्वयंपाक करताना बऱ्याच दिवसातून व्हिडिओ घ्यायचा होता, पण म्हटलं चला आज घेऊ. तरी अजून घसा दुखतोच थोडासा, पण प्रयत्न आपले पण पाहिजे, नाही तर नुसतं मग दुखतो म्हणून धरून बसलं तरी चालत नाही. आता एकदम फ्रेश वाटतंय वातावरण. आणि बघा मी गेल्यानंतर माझं शेमीचं झाड कसं झालं मस्त. पक्ष्यांसाठी पोळी, एक छोटे छोटे डब्बा वगैरे घासला. हे बघा दिवे वगैरे घासल्या. आत्ताशी कुठं कामाला हात लावते बाकीच्या मी. किचनच्या पूर्ण स्टाईल घासल्या. काल कपाट आवरलं, कपाट काय दाखवलं नाही आवरलेलं. आणि रात्रीच्या वेळेस एवढे चमचे वगैरे घासले, कारण फरक पडतो ना आपल्या कामाचा पण. आल्यावर थोडं थोडं आवरत राहिले, आता राहिलं थोडंसं. आणि खरंच कुठून आल्यावर एकदम प्रसन्न वाटतं. चला पुढच्या वेळेस पण त्यांना कोणाला वारीत यायचं, त्यांनी वारीचा आनंद घ्यायला, पण त्याला पण खरं साथ जन्मीचं पुण्य लागतं. जरी वार करायची म्हटली तर वारी करणं म्हणजे काय उठून निघून नाही, खरं भगवंतच बोलवत असतो आपल्याला. मी आल्यानंतर मी यांना कधी कधी डबा दिला, कधी दिला नाही, कारण खरंच मला काही सुधरत नाही. कारण ती सवय नसती म्हणून मग आपल्याला. मला चालायचं काही त्रास नाही झाला, तुम्ही बघितलं सगळ्यांनी, पायाला भरपूर फोड आली, पण जो आनंद राहतो त्याच्यामध्ये आपण विसरून जातो, सगळं भक्तीमध्ये लीन होऊन जातो. आणि रामकृष्ण हरी जप करायची सवय झाली. घरी आल्यावर पण वेगळंच वाटायचं. चला मग मी तुम्हाला आता अनुभव सांगत राहीन कसे कसे काय काय घडलं. पुढची व्हिडिओ नक्की बघत जा आणि डबल सबस्क्राईब करू नका. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलेलं, नवीन जी कोणी आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. दोन्ही कामं चालू असल्यामुळे दोन्हीकडे लक्ष आहे. आणि
सबस्क्राईब केलेलं नसेल तरच करा, डबल करू नका. आता झाली दोडक्याची भाजी आणि पोळ्या. आता जेवत्यात काय बघायचं नाही तर डबा भरून घेते. पावसाळ्यात स्वतःची काळजी घेत चला. जे जारचं पाणी पित त्यांनी उकळून पाणी प्या. घरात जर फ्रेश आवरलेलं नसेल ना माणसाला उत्साह येत नाही बरं कामाला. मला रात्रीचा एवढा खोकला येतो. आता मेडिकल तर चालूच आहे, बघू. जाग जर आली रात्री तर मग खोकला येतो. बाकीच्यांना पण जास्त त्रास नाही झाला बरं, पण मला एकटीलाच झाला. व्हायरल इन्फेक्शन वगैरे असं काहीतरी. कारण तिला बी सकाळी सगळं आवरून करायचं म्हटलं होत नव्हतं. घरचं खाणं बिना मसाल्याचा साध्या भाज्या असते. वारीत तास भारी लागायचं सगळं. 7-7:30ला जेवण व्हायचे. तिथून आलो खरं करमलंच नाही बरं मला. तर भारी वाटतं वारी मध्ये. ठीक आहे, भारी भारी अनुभव मी तुम्हाला सांगत चालत फक्त व्हिडिओ बघत राहा.